बघण्यासाठी गर्दी असते का तिकडं? हो, गर्दी असते. कधी जायचं तिकडं मग? जायला कधी आलं कधी गेलं तर गर्दी असतेच. 12 महिने हो, जाण्याचं बेस्ट टाइम कधी आहे तिकडं मग? पावसाळा, मे उन्हाळा? महिन्यात जाणं, बाकी कुठल्या महिन्यात एवढी गर्दी नसते. मे महिन्या का? हम्म. बघा गाईज, सुट्टी असते त्यामुळे गर्दी असते ना. मे महिन्यात जायचं. आणि त्यांना विचारू की त्यांच्या तिकडले फेमस फूड काय पदार्थ. तिकडे जास्त म्हणजे पिकनिक घ्यायचंच असतं ना. तुमच्या केळाची बाग हम्म, आणि भात. हम्म. आणि ते केळ्याचे चिप्स पण असतात ना? हो, चिप्स असते. हो, बघा महेंद्र guys, चिप्स. बघा या सगळ्या गोष्टी नाही का असं लोकांना भेटले की लक्षात येतात. हो, मग पुन्हा दुसऱ्यांना मदत बी करू शकतो ना. करू शकतो. काय वाटते काका तुम्हाला ह्याच्याबद्दल असे व्हिडिओ काढल्यावर? बरं वाटतं. म्हणजे दुसऱ्यांच्या गावाबद्दल विचारलं, त्यांच्या पदार्थाबद्दल विचारलं. हो, बरं वाटतं. आणि फ्युचरमध्ये आम्ही गेलो तर मग आम्हाला बी कळतं नाही इकडे हो. जायचं. आम्हाला आदियोगीला जायचं. आदियोगी माहिती कुठे आहे? आदियोगी पण तमिळनाडू तुमच्या साईडलाच आहे. तमिळनाडूसाठी येते काय? हां, ते हनुमान त्या महादेवाची मंत्र नाही का मोठी बघा, महादेवाचं मंदिर. मूर्ती हा, एवढी महादेवाची. हा, ती हा बरोबर आमच्या गाव पण जवळच आहे. ते कसं जायचं तिकडं? शंकरादेव. शंकराची. हा हो, मोठी मोठी आहे, नंदी मोठा. हा हा. तिकडं कसं जायचं शंकराची ते मूर्ती मोठी? इकडं जायला पाहिजे मग तुम्हाला. कुठनं? इकडं आता बेंगलोर साईड गेलं पाहिजे. बेंगलोर. इथनं बेंगलोर आणि बेंगलोरने बेंगलोरमधनं तिकडं सेलम, तिथनं पुन्हा मग पुदुकोटे तंजावरमध्ये येते. तंजावर ना, सद्गुरू ना. हो, बघा गाईज, तसं असं जायचं आहे. आणि ह्याला जायला किती रुपये लागतील जर आपण काढला ते खर्च? काय बरेच जाणार पैसे. आता आम्ही ट्रेन इथं जातोय, आम्हाला ट्रेनला जायला 8,000 रुपये लागतात. बघा, 4,000 रुपये लागतात. 4,000 4,000 रुपये म्हणजे यायला जायला. हा, हो, तुम्ही एकटे का मिसेस? मी एकटाच. अच्छा, सगळे तिकडच आहेत का तुमचे? हो, सगळे आम्ही इकडे आले. मी आता काय येत ना आम्ही या महिन्यात. हम्म. मे महिन्यात येतो, पण या महिन्यात वास्तू काय त्या वास्तूला आलो ना आम्ही. वास्तूमुळे पाहुण्यांचं. हो, कसलं वास्तुशांती? घराची वास्तू. हा, बघा गाईज, बघा वास्तुशांतीमुळे आलेले आहे तिथं. आणि तसेच नावडी साईडला सातारा तिकडं. सातारा का? अच्छा, साताऱ्याकडं आलेले आहेत वाटतं. तर इथं राहतात ते. आणि ह्यांना विचारू आता की तुमच्या तिकडले फेमस सण कुठले आहेत का? काय फेमस सण देवाचं काय सण सण म्हणजे आमच्या तिकडं म्हणजे संक्रांत आणि दिवाळी. दिवाळी सण. हो, मोठे सण. अजून मधले कुठले नाहीत? मधले कधले नाही. शिवरात्री असते. हो, शिवरात्री असते. शिवरात्री. आता रंगपंचमी आहे का? रंगपंचमी नाही तिकडं. अच्छा, हे आपल्या इकडे जास्त, तिकडे नाही रंगपंचमी. हां हां. इथं जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात तसं तिकडं मानतात का? तिकडं मानतात. अच्छा, अजून कोणाकोणाला मानतात? बसवेश्वर, बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, पुढे पंढरीचे आपले पांडुरंग. पांडुरंगाचे. हां, ते पण बघितलंय. लय मानतात तिकडं. हो, तिकडं किती भाषा बोलतात? इकडं तमिळ जास्त. तमिळच जास्त तमिळच. हो. आम्हाला तर कसं लक्षात येणार तमिळनाडूवर गेलो? हो. लोक बोलतात मराठी. मराठी नाही कोण बोलत. मराठी नाही, हिंदी नाही. हां, सेलम सोडलं म्हणजे इकडे सगळं तमिळच लागलं. मराठी हिंदीचे काय नाही. मराठी येत नाही, हिंदी येत. हां. मग इकडं तुमचं आता रुटीन काय सकाळपासून रात्रीपर्यंत काय? इथं काय नाही, फिरायचं नुसतं. हो, नुसतं फिरायचं. झालं आता उद्या आमची संध्याकाळी तिकीट जाणार आहे. बघा काय, बघा संध्याकाळचं तिकीट आहे. काका चाललंय इथनं पुण्यातनं ट्रेन आहे माझी. पुण्यातनं ट्रेन आहे काकाची. कितीला ट्रेन आहे काका? 6ला. 6ला ट्रेन आहे. आणि कितीला पोहोचतात विचारू आता? तिकडं आता संध्याकाळी 6ला बसलो का नाही, उद्या संध्याकाळी रात्री 12ला पोहोचतो. उद्या 12ला पोहोचणार आहेत. आज संध्याकाळी 6ला बसलं म्हणजे अंतर नोटीस करा की किती जास्त असेल. 1,000 किलोमीटर. 1,000 किलोमीटर आहे तिथून. 1,000 किलोमीटर. तिकडं कुठला किल्ला आहे का हो काका? नाही, किल्ला नाही. फेमस मंदिर कुठलं आहे तिकडं? फेमस हीच की रामेश्वर, कन्याकुमारी. हे फेमस मंदिर आहेत का? हो, फेमस मंदिर. फेमस जी माणसं इथे सारखी तिकडे. रामेश्वर, कन्याकुमारी, तिरुपती हे फेमस. तिकडचे लोक कसे आहेत? बरे आहेत का? हो. मी जसं तुम्हाला येऊन बोललो तसं बोलतात? हा, बोलतात. आपले हे जेव्हा असते आपण चांगलं राहते, चांगलं राहते. बघा ही गोष्ट आहे गाईज, बाकी काय नाही. काकाला आता